लांबून या, मला दाखवतो. तो इथून डायरेक्ट पलीकडे वड्यात. यस, मवळ गेले पोळं राहिले. काय होतंय आता, नवीन नवीन रसायनं आलेत. आपण आपल्या पिकांवरती काही रोग पडतात ते कुठेतरी आता वाटते की नाही गावाकडची लाईफ खरंच भारी. आपला तो टाइम निघून जातो ना, त्यानंतर माणूस असाच विचार करत राहतो. तर तुम्ही पण जर 20च्या काळात असाल, 25 काळात असाल तर ही लाईफ जगा भाऊ. च्या एजमध्ये जो माणूस आलाय त्याला हे नक्की रिअलाइज होणार की माणूस नेमकं कशावर बोलालाय, कुठला पीस सांगालाय. एक मोह तर झाडलंय. आता अजून एखादं आपल्याला भेटते का बघूयात. एक काय आणखी 2-3 भेटले तरी चालतील. पण आता नदीच्या इकडच्या भागाने चालूत एका साईडने. आता पलीकडे नदी सध्या तरी क्रॉस नाही करू शकत कारण पाणी बी बऱ्यापैकी. ते तिथे एक मोहळ होतं पण ते आता गेलंय. अरे हां दादा, तिथं रिकामी पोळी दिसते. तिथे एक पण माशी दिसत नाही, पण आता फक्त मोहळाची पोळी दिसते आपल्याला. जरी आणि तरी आपल्याला ते जाडता आलं नसतं कारण वरती जाण्यासाठी रस्ताच कसा आहे. कारण की हे रान कुणाचं आहे माहिती आहे का, आमचं. हे असे गुंतागुंतीचे कार्यक्रम फक्त हेच करू शकते. तुम्हाला ना अजून एक दाखवणार आहे. आमच्या वरती शेत आहे ना, त्या शेतामध्ये एक मोठा गड्डा आहे. उसमें क्या है दिखाता हुआ आपण. चलो काय रे, चला चला. आता आणखी आपल्याला एकच मोहळ भेटलं आताशी, आणि हे दुसरं जिथं मध नाही, माश्या नाहीत, फक्त मोहळ आहे. आता गड्डा बघायला चाललोय कुठला काय माहिती. सावकाश काय हाय काय सावकाश लांबून या. हे डुकरं ह्याच्यातच असतं काय. ये देखो, ये बहुत बडा आहे. हे एळा कशाला घेतो मी. हां, हे बघा, हे काय तर मला रहस्यमय वाटते. हे इथे ना दादा साया असतं. आणि हा गड्डा पुढे जातो माहिती आहे का. हा गड्डा इथून सुरू केला त्यानं. आता आपण पलीकडे गेलोत ना की तुम्हाला दाखवतो. तो इथून डायरेक्ट पलीकडे वड्यात. यस, वड्यात. डायरेक्ट पाणी आम्ही प्यायला 3 वेळेस ते 4 वेळेस बुजवलं असेल, कितीतरी खर्च केला असेल, पण तो आमच्या शेतातच येऊन बसतो. आवडतं रे तू मित्रा, तू असा स्वीट शेताचा राखणदार आहे देव. स्वीट माणूस. राखणदार नाही, तो वाट लावतो आमच्या शेताची. ए राखणदार आहे, राखणदार. राखणदार काय तुम्हाला सांगून काम करणार आहे काय. गड्डा बघून कोण येत नाही रानाकडे. ओय माता माणूस सांगणार 100%. एखादा अजगर पण असू शकतो ह्याच्यात. येस दादा, साप वगैरे आहेत बऱ्यापैकी. सापाचं प्रमाण आहे आमच्याकडं. आणि तुम्ही शेतात येताना हातात काठी ठेवत जा, ते खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा दादा. आलोय आता एक मवाळ झाडले आम्ही, आणि बघत बघत आलोय. 2-3 दिसली, पण ती नुसतं आता पोळच राहिले त्याचं. ते माश्या उडून गेले तिथनं. आता काय माहिती, म्हणजे ते स्थलांतर का होत्यात माश्या आपल्याला तर काही एवढी आयडिया नाही. दादानी खूप चांगला प्रश्न विचारला मित्रांनो, की मवळ गेले पोळं राहिले. काय होतंय आता, नवीन नवीन रसायनं आलेत. आपण आपल्या पिकांवरती काही रोग पडतात, त्याच्यावरती आपण कीटकनाशक फवारतो. त्याच्यामुळं त्या माश्या सध्या आपल्याला इथं भेटत नाहीत, किंवा त्याच्यावरती आलं की ते माश्या मरून जातात. त्याच्यामुळं ते आता आपल्याला जास्त मवळ पाहायला मिळत नाही आहेत. पण 1-2 सापडलेत. एक तर झाडलेलं आहे आम्ही. आता लहानपणी काय, मी लास्ट इयरलाच इथं पोहलो. इथं लास्ट इयर नसेल रे, 7-8 महिन्यापूर्वी. लास्ट इयर म्हणजे ह्या पावसाळ्यात. यस. आणि ते पण ह्या घसरगुंडीने खाली घसरगुंडी. ते व्हिडिओ आहेत माझ्याकडे अजून. टाकू इथं काय म्हणजे खतरनाक सीन आहे. तर हे बघा, हे बघा, इकडं बघा काय पाणी बिनी मस्त, म्हणजे दगड बिगड. पाणी पण लई गार आहे. शिस्तात जाऊया. हे कसलं पाणी, थोडं शेवळ आहे आता, कारण की नदीत पाणी जास्त नाही आता. हे असं माणसं पैसे देऊन बघायला जातात कुठेतरी. हे गावालाच बघा कसलं लाभलंय. हे बघा, हे आता झूम करून दाखवलं असतं तुम्हाला. हे बघा, असा एकटा यायला कोणाची हिंमत होणारच नाही. तर बघितला काय, ए झाड झुडप, वरती डोंगर, आणि माणसं बसल्यात निवांत आराम करत, पाण्यात पाय घालून. मजाच काय तर वेगळी. पक्ष्यांचा आवाज यायला का तुम्हाला. हा, 1 मिनिट. हॅपी दादांचं 2 शब्द ऐकाच तुम्ही. आता आम्ही मसोबाच्या डवावर आलोत. सो बसलोत, थोडंसं ऊन लागलं आहे आणि थकलोत, पण काही जास्त सवय नाही आम्हाला फिरण्याची. दादा तांब्या तिकडे वाहून चालला या, घरचे घरात नाही घ्यायचे. लक्ष राहू द्या लक्ष राहू द्या. काही नाही मित्रांनो, एवढ्या लांब राईड करतो, पण आज आपल्या गावाकडे आलोत आणि
खरंच भारी वाटतंय. खूपच दिवसानं आलो शेतामध्ये आणि आपल्या नदीला पण भरपूर पाणी आहे ह्यावर्षी. फेब्रुवारी चालू आहे आणि म्हसोबाच्या डावावर आलोत. इथं समोर देवबाप्पा आहेत आपले. तो दादांना माहीत नाहीत कोणते देवबाप्पा आहेत. दादा इथं म्हसोबा आहेत, म्हसोबा बसलेले आहेत, देव आहेत आमचे. हे काय समोर इथे यस आम्हाला दरवर्षी नैवेद्य करावा लागतो. म्हणजे काय नॉनव्हेज वगैरे नाही 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 आपलं गोडाचं असतं त्यांना. तर आता TC क्रॉस केलेली आणि आयुष्यातले जवळपास आपण 18 वर्ष या गावात काढले आणि त्याच्यानंतर आपण शिक्षणासाठी बाहेर गेलो, जॉबसाठी बाहेर गेलो. तर याच्यात एक 10-12 वर्ष गेले. ज्यावेळेस आपण गावात होतो त्यावेळेस या गोष्टीची कधी आपल्याला किंमत कळली नाही आणि बाहेर गेल्यानंतर तिथलं जे शहरातलं जीवन आहे ते स्टार्टिंगला आपल्याला आवडायला लागलं. बट त्याच्यानंतर कुठंतरी असं वाटायला लागलं की ह्या शहरापासून थोडं बाहेर गेलं पाहिजे. तर आपण पावसाळ्यात म्हणा किंवा असं पण आपण विकेंडला वगैरे शहरातून बाहेर जातो, बाईक राईड मारतो, महाराजांचे गड किल्ले पाहतो. देन आपण कुठे एखादा वॉटरफॉल असेल किंवा एखादा सनसेट पॉईंट असेल तर तिथे जातो. बट आज मी गावाकडे आलो आहे, 1-2 ते 3 दिवसासाठी आलेलो आहे आणि जस्ट असंच आता फिरत आलो होतो. तर फोटो काढण्याची आवड आहे, तर रीलसाठी असेच व्हिडिओ वगैरे काढत होतो आणि ज्यावेळेस इथं आता शांतपणे बसलो त्यावेळेस असं वाटलं की यार हे जीवन आपण खरंच मिस केलं. जे आपण 16 वर्षात इथं म्हणजे 18 वर्षात अनुभवलं होतं त्यावेळी आपल्याला ह्याची काही किंमत कळली नाही. आणि ज्यावेळेस आपण आता शहरात गेलो आणि त्याच्यानंतर ह्याच सुखासाठी आपण विकेंडला 1000-2000 रुपये घालतोच आणि त्यावेळेस कुठंतरी आता वाटते की नाही गावाकडची लाईफ खरंच भारी आहे आणि ह्याच्यासारखं सौंदर्य तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही. तर आता हे पहा हे काय नजर म्हणजे झाडे आहेत, दुतर्फा नदीचे झाडे आहेत, पाणी थंडगार पाणी म्हणजे दिवस मावळ आहे आणि या थंडगार पाण्यात पाय टाकून बसण्याचा जो अनुभव आहे ऑसम आहे बाबा. भावांनो मी आत्ता हे सगळं पप्पूचं रेकॉर्ड करत होतो. बाईसाहेब खरंच डोळ्यातून पाणी आलं. हा खरंच मनातलं बोललाय. दादा तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टी? मी पण जरा भाऊक झालो, ऐकताना भाऊक झालो. मी आता मजा करत होतो पण जरा यांचं पण भाषण ऐकून असं नाही काय ते खोटं बोलत उडवाउडवी करलेत, पण ते आमच्या एजमध्ये जो माणूस आलाय त्याला हे नक्की रिअलाईज होणार की माणूस नेमकं कशावर बोलालाय, कुठला पीस सांगायला आहे. आणि हे एवढं म्हणजे हे आम्ही काही कुठं थायलंडमध्ये आलो नाही, पण असं ते एवढं असं एकवटून मनातनं जीव तोडून माणूस का सांगायला आहे ते आता आम्हाला कळालं आहे. म्हणजे कळलं आमच्या पण एजमध्ये जे आहेत काय. Yes. हे तर त्याच्या मनातलं नाही बोलला, हे तर खरं माझ्या मनातलं बोललाय असं मला हे स्पेशली वाटत. सगळ्या आपल्या एजमध्ये जनरेशनमध्ये जे आहेत ते सगळ्यांसाठीच बोललाय माणूस. बाकी फ्यू कडे आपल्याला शिकवते. हां हे काय स्क्रिप्टेड बिप्टेड नव्हतं, आम्ही जस्ट असंच रील करायला बसलेलो, तो माणूस सगळंच बोलून गेला. त्याला माहितीच नाही हे मी याच्यामध्ये गोप्रोमध्ये रेकॉर्ड करत होतो. ते असंच चला काहीच भारी वाटलं, मस्त झालं. आता आपल्याला ह्याच्यासाठी कशासाठी आता आपल्याला हुरडा पार्टी करायची. हुरडा पार्टी करायची. हुरडा पार्टी. मी इकडं मवळ शोधत आलो होतो आणि मवळ 1-2 ठिकाणी भेटले, म्हणजे एक भेटलं आपल्याला आणि 2 मवळ भेटले तर ते उठून गेले होते ऑलरेडी. तर आता इथंच असं म्हटलं की यार हा आपला जुन्या काळातला फेवरेट प्लेस होता आणि थोडा काळ इथं घातला पाहिजे. आणि दादाला पण हा ॲक्च्युली दादा फर्स्ट टाइम गावाकडे आलेत आणि दादाला हा प्लेस आवडला पण. तर मग आम्ही असंच बसलो तिथं आणि जे काही आताच घडलं ते एक मनातून भावानं घडलं. तर ठीक आहे आता या गोष्टी भावांनो असं माणसाला वाटतं ज्यावेळेस आपला तो टाईम निघून जातो ना त्यानंतर माणूस असाच विचार करत राहतो. तर तुम्ही पण जर 20च्या काळात असताल 25च्या काळात असताल तर ही लाईफ जगा भावांनो. गावाकडची लाईफ तुम्हाला नंतर नाही भेटणार हे. तर ॲक्च्युली हेच आम्ही आता आमच्या मुलांना पण अनुभव देणार आहेत. बरोबर. तर आम्ही ह्या ठिकाणी उद्याच्याला आमचे मुलं घेऊन येऊ तिकडं. तर आता जाऊयात, आता हुरडा पार्टी करायची आहे. तर घरचे पण वाट बघत असतील आपली. जाऊया, वेळ पण झाला जरा. कणीस कापायचे आम्हाला. चला चालायचं. ओके चलो भावा. नाईस रे भावा, तू ह्याच्यासाठीच आवडतोस मला. झालं का?